ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो तो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे। या धर्मानं या संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे उच्चारलं, जे जे अनुभवलं, जे जे सांगितलं, ज्याचा म्हणून प्रचार केला ते अवघं विश्वात्मक आहे, विश्व कल्याणाचं आहे। अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार जनसामान्य करतात, पण ज्यांचं काळी सुपासारखं झालेलं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे महानुभाव एकच सांगतात, वसुधैव कुटुंबकम। ही सगळी वसुंधरा, हे सगळे विश्व एका कुटुंबासारखं आहे, एका घरासारखं आहे। मग असं जर असेल तर मूलभूत सिद्धांत असा की हे सगळे विश्व म्हणजे एक घर, याचा अर्थ असा की या घराचा दिवाणखाना अमेरिका, त्या दिवाणखान्यामध्ये मांडलेल्या वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित चीन आणि जपान, त्या घराचं दुकान म्हणजे कदाचित युरोप, पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय भारत, शंकाच नाही। घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे प्राप्त होत असतं। भारत विश्वरूपी घराचं देवघर आहे, मंदिर आहे। अवघ्या विश्वाला त्यांनी मांगल्य आणि पावित्र्य प्रदान केलेलं आहे। अशी भारताची भूमी पुण्याची आहे। हे देवघर ज्यांनी केलं त्याच्यामध्ये प्राधान्यानं आपले सगुणावतार येतात, त्यात आचार्य येतात, संत येतात, आणि ज्यांनी कालचक्रावर आपली मुद्रा चिरंतन उमटवून टाकली असे महान भक्त सुद्धा येतात। आपलं भाग्य असं आहे की या भारतभूमीनी, आपल्या भारतीय संस्कृतीने, हिंदू धर्माला, जगाला इतकं भरभरून दिले हिंदू धर्माने की त्याला कोणत्याही पारड्यामध्ये तोलता येणार नाही, असं तुमचं आमचं भाग्य आहे। मानवी जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर जन्माला यावं आणि 3 प्रस्थानत्रयींचा अभ्यास करावा। एक वैदिक प्रस्थानत्रयी, दुसरी पौराणिक प्रस्थानत्रयी आणि तिसरी संतांची प्रस्थानत्रयी।